दरम्यान नांदेडमध्ये काँग्रेसचे अशोक चव्हाण तर भाजपचे प्रताप पाटील यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे। या मतदारसंघात 72 संवेदनशील मतदान केंद्र आहेत, मात्र पोलिसांनी मतदानासाठी जय्यत तयारीही केली आहे। लोकांनी निर्भीडपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडावं असं आवाहन नांदेड पोलिसांनी केलेलं आहे आणि प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांची नजर असेल। याबाबत नांदेड पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्याशी बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी निवडणुका शांततेत पार पडाव्या यासाठी नांदेड पोलीस जे आहेत सज्ज पाहायला मिळतात। आपल्यासोबत पोलीस अधीक्षक संजय जाधव जे आहेत, काय सांगा कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त जो आहे हा तैनात करण्यात आलेला आहे? आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये माझ्याकडे साधारणतः 3000 बूथ आहेत आणि त्याच्यावरती आम्ही साधारणतः 5,500 असा बंदोबस्त लावला पोलीस कर्मचाऱ्यांचा। त्याच्यानंतर 6 SRPF कंपनी आणि एक आम्हाला सेंट्रलची कंपनी मिळालेली आहे। शिवाय 8 कंपन्या आहेत आमच्याकडे ज्या ज्या RCP आणि QRTच्या आहे। त्याच्या मदतीने आम्ही पूर्णपणे बंदोबस्त अतिशय चांगल्या पद्धतीने लावलेला आहे। साधारणतः 75 आमच्याकडे आम्ही संवेदनशील अशी बूथ ठरवलेली आहेत आणि त्याच्यावरती हे ज्या कंपन्या आहेत त्याच्या हाफ ऑफ सेक्शन लावलेला आहे। याच्या व्यतिरिक्त रात्री आम्ही नाकाबंदी, प्रत्येक शहराची नाकाबंदी करतो आहोत। गुन्हेगारांवरती आतापर्यंत बऱ्याच लोकांना अटक केलेलं आहे, त्यांच्यावरती आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतलेली आहे। ज्या काही वेपन्स आहेत त्याच्यावरती आमची कारवाई झालेली आहे। ज्या मतदानाच्या दिवशी आम्हाला जे काही गोष्टी करायच्या आहेत त्या आतापर्यंत आमची तयारी पूर्ण झालेली आहे। एखाद्या ठिकाणी असा अनटुवर्ड इन्सिडेंट झाला तर त्याला डील करण्यासाठी आमच्याकडे ज्या अजून एक प्लाटून आमच्याकडे असतो, स्पेशल प्लाटून, तो आम्ही ठेवलेला तयार आहे आणि काउंटिंगची पण पूर्णतः तयारी झालेली आहे। ग्रामीण भागामध्ये आमच्याकडे 6 कॉन्स्टिट्युन्सी, म्हणजे माझ्याकडे तसं टोटल 9 कॉन्स्टिट्युन्सी आहेत। त्यापैकी 2 ज्या आहेत त्या हिंगोलीमध्ये जातात, एक आहे ती लातूरमध्ये जाते आणि बाकीच्या 6 माझ्याकडे आहेत नांदेडमध्ये। तर यामध्ये आम्ही ग्रामीण भागामध्ये पेट्रोलिंग सेक्टर्स वाढवलेले आहेत। जे रिमोट पोलीस स्टेशन जे बूथ आहेत त्या ठिकाणी आम्ही स्पेशल आउटर बंदोबस्त दिलेला आहे आणि पेट्रोलिंग व्यवस्था अशी केलेली आहे की आम्ही एक 10 ते 15 मिनिटात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पोलिंग बूथ कव्हर होईल या पद्धतीने पेट्रोलिंगची संख्या ठेवलेली आहे। आम्ही भयमुक्त अशा पद्धतीने हे मतदान व्हावं यासाठी काय अपील कराल? आमचं तर मतदान म्हणजे हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे आणि नांदेड पोलीस त्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत। लोकांनी बाहेर पडून अगदी भयमुक्त वातावरणामध्ये जास्तीत जास्त लोकांनी येऊन जास्तीत जास्त मतदान करावं। भयमुक्तपणे अशा पद्धतीने मतदानाला नांदेडकरांनी बाहेर पडावं अशा पद्धतीने पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे। त्याच पद्धतीने पोलीस यंत्रणा प्रत्येक बूथवर जे आहेत ही सज्ज असेल। संवेदनशील भाग जे आहेत याच्यावरती कडी नजर जे आहेत ही CCTV, त्याच पद्धतीने इतर माध्यमांचे जे आहेत पोलिसांची असेल अशा पद्धतीनं पोलीस विभागाकडून जे सांगण्यात येत आहे। कॅमेरामॅन मनोज स्वामी, रामनाथ दवणे, साम TV, नांदेड।